आणि आता पाहूया 3 मिनिटात 30 बातम्या. बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे. सौरव दास, रत्नाज सिंग आणि ज्युनियर ठाकरेंमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा झाली. मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींनी रस्त्याची वाट लावली. संदीप देशपांडेंनी सरकारवर टीका केली. ठाकरेंच्या दौऱ्याने प्रशासनाला जाग येईल असंही त्यांनी म्हटलं. गणेश नाईक एकनाथ शिंदे वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला. नाटकाचा तमाशा लोकांना दाखवणार. नाव न घेता नाईकांचा शिंदेंना इशारा. मनोज जरांगे पाटील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीत जरांगे यांच्या 4 जाहीर सभांचं आयोजन आहे. पंढरपूरमधील संवाद कार्यक्रमानंतर सांगली दौरा आहे. पंढरपूरमधून जरांगे सांगलीला रवाना होतील. ठाणेकरांवर दुहेरी आर्थिक बोजा असणार आहे. मालमत्ता करासह टीएनटी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव आहे. उत्पन्न वाढीसाठी महापालिकेकडनं करासह भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. गोरेगाव मुलुंड प्रकल्पाला गती मिळणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. गोरेगाव मुलुंड प्रवास आता जलद होणार आहे. बोगद्याचं काम आठवड्याभरात सुरू होत आहे. पुणे जिल्ह्यात जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. 5 वर्षातील धरणामध्ये विक्रमी पाणीसाठा आहे. पुणे जिल्ह्यातील धरणं 90% भरली आहेत. भीमा खोऱ्यातील 25 धरणांपैकी 9 धरणं 100% भरली. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये गॅस सिलेंडर वितरणाचा बोजवारा. वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. पहाटेपासून गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्यात. संबंधित गॅस एजन्सीवर कारवाईची मागणी केली आहे. राज्यातल्या 523 शाळा अनधिकृत आहेत. सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबई विभागात आहेत. अनधिकृत शाळांपैकी 43 शाळा बंद आहेत. कोल्हापूर, लातूर विभागात एकही शाळा अनधिकृत नाही. पावसामुळे मंचर भीमाशंकर रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला. तातडीनं रस्ते दुरुस्त करावे तशी मागणी नागरिकांनी केली आहे. रायगडमधील कर्जत कोंदिवडे रस्त्याची चाळण झाली आहे. शालेय विद्यार्थिनींनी रस्त्याची दुरवस्था दाखवलेली आहे. रस्त्यावरून विद्यार्थिनींनी ग्राउंड रिपोर्ट केला आहे. वाशिममधील खड्डे जीवावर उठले. पावसाच्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. खड्ड्यात पडलेला दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. हिंगोली जिल्ह्यात महामार्गावर 118 धोकादायक विहिरी आहेत. महामार्गापासून 10 फुटांवर धोकादायक विहिरी आहेत. विहिरींना संरक्षक कठडे नाही आहेत. विहिरींना संरक्षक कठडे बसवण्याचे निर्देश दिले. शिक्षक भरतीमध्ये रोस्टर घोटाळ्याचा आरोप आहे. हरिभाऊ राठोड यांनी गंभीर आरोप केलाय. घोटाळ्यासाठी अतुल सावे, दादा भुसे जबाबदार आहेत. मागासवर्गीय जातींना जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेकडनं शिक्षक भरती सुरू आहे. पालिकेच्या शाळांमध्ये 935 शिक्षकांची भरती करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची टंचाई आहे.